नमस्कार लाडक्या बहिणींनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर लाडक्या बहिणींसाठी अपडेट आलेला आहे. जो पुढचा हप्ता येणार आहे तर त्याबद्दल आपण कधी येईल आणि EKYCबद्दल अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. तर लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर EKYCमध्ये जे चुकीची दुरुस्ती लाडक्या बहिणींना 31 मार्चपर्यंत संधी देण्यात आलेली आहे. तर त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर आपण पाहूया की ते जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जो लाभासाठी EKYCची EKYC जे करावे लागते तर त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर त्यांना 31 मार्चपर्यंत संधी देण्यात आलेली आहे आणि पुढचा हप्ता येत्या 4-5 दिवसातच येणार आहे. म्हणून EKYC तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सांगायचं झालं तर 31 मार्चपर्यंत EKYC टायमिंग आहे आणि नंतर तुमचा लगेच हप्ता येणार आहे. जो 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो लगेच येणार आहे. तर अशी आणि EKYC ज्यांची झालं नाही त्यामुळे त्यांना 1,500 रुपये येत नाहीत. म्हणून तुम्ही लाडक्या बहिणींनो, तुम्ही लवकरात लवकर जे तुमची EKYC आहे ती अपडेट करून घ्या. आणि जे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत, यात तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. बँक खात्याला जे आधार कार्ड लिंक करावे लागते ते तुम्ही करत नाही. मोबाईल नंबर बदलल्यामुळे OTPमुळे पण प्रॉब्लेम येत आहे आणि नावातील स्पेलिंगमध्ये जे चेंज असल्यामुळे पण तफावत असल्यामुळे पण जे लाडकी बहिणी योजनेचे पैसे येत नाही आहेत. ही अशी ही अपडेट आहे. तर मित्रांनो, पुढे पाहूया की हप्ता बंद कुठे कळणार. जर आपला हप्ता जर थांबला असेल तर हे जाणून घेण्यासाठी तालुकास्तरीय बालविकास प्रकल्प अधिकारी अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधून माहिती घेता येते. तर EKYC करताना तुम्हाला जी काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे की EKYC करताना आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबरच वापरावा, दुसरा कोणताही नंबर वापरू नये. तुम्हाला ह्यामुळेच काही महिलांना पैसे येत नाहीत. जे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच नंबर लिंक करावा. तर अशी ही अपडेट आहे. दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाडक्या बहिणींनो, जर हप्त्याचे अपडेट आले तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.